This call is now being recorded. माझी स्क्रीन दिसते का सगळ्यांना? नाही सर. आता दिसते सर. ओके, ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण आता सिस्टीम मध्ये सॉफ्टवेअर कसं ऑन करायचं ते बघू. सो फर्स्ट ऑफ ऑल क्लिक ऑन स्टार्ट, देन गो टू द क्रिओ पॅरामेटिक 2.0. सो आपली स्क्रीन अशी दिसते, ओपन होते. त्यानंतर आपल्याला काय करायचं, आता ड्रॉइंग ड्रॉ करायचे. तर त्यासाठी आपल्याला जो काही ड्रॉइंग मोड आहे त्या मोडवरती क्लिक करायचं. बघा, सगळ्यात आधी आपण स्केच मोड बघितलं होतं. सो स्केच मोड 2D स्केचेस ड्रॉ करायचे, सो क्लिक ऑन स्केच मोड. 3D पार्ट ड्रॉ करायचे असतील तर पार्ट मोड वरती क्लिक करा. त्या पार्टची असेंब्ली करायची असेल तर असेंब्ली मोड वरती क्लिक करायचं. अँड देन त्या पार्टचं ड्रॉइंग तयार करायचं असेल तर तुम्हाला ड्रॉइंग मोड वरती क्लिक करायचं. अँड देन क्लिक ऑन ओके. सो इथे आपल्याला आपलं शीट जे आहे ते पोर्ट्रेट ठेवायचंय का लँडस्केप ठेवायचंय का व्हेरिएबल ठेवायचंय. सो मोस्टली आपण लँडस्केप शीट घेतो. अँड देन ओके. So your sheet will be open like that. Now we have to add object on that sheet. आता आपण जे काही ड्रॉइंग ड्रॉ करून ठेवलेत, जे काही 3D पार्ट्स आपण ड्रॉ केलेत, तर ते 3D पार्ट आपल्याला रिकॉल करायचे. ठीक आहे. सो इथे ड्रॉइंग मॉडेल वरती क्लिक करा. सो फर्स्ट क्लिक ऑन मॅनेज ड्रॉइंग मॉडेल. दॅट मीन्स ड्रॉइंग मॉडेल आपल्याला ऍड करायचं, मॅनेज करायचं. म्हणजे आता या स्क्रीनवरती आपल्याला मॉडेल ऍड करायचंय. मॉडेल इन द सेन्स आपला जो काही पार्ट असेल तो ऍड करायचा. सो क्लिक ऑन ऍड मॉडेल. आता इथे जिथे तुम्ही तो पार्ट सेव्ह केलेला असेल तर तो पार्ट रिकॉल करायचा आहे. सो वर्किंग डायरेक्टरी मध्ये मी स्क्रूजॅकचा फोल्डर आहे माझा. त्या स्क्रूजॅक मध्ये पहिला पार्ट आपला बॉडीचा असतो, त्याला आपण ओपन केलं. अँड देन डन. आता आपला पार्ट काय होणार आहे, ऍड होणार आहे. बरोबर. सो इथून ड्रॉइंग आपण मॉडेल काय केलं, ऍड केलेला आहे. आता आपल्याला तो या शीट वरती रिकॉल करायचं. सो क्लिक ऑन जनरल, म्हणजे त्या पार्टचा आपल्याला व्ह्यू जो आहे तो चेक करायचा आहे. सो क्लिक ऑन जनरल, देन डिफॉल्ट ऑल, म्हणजे जसा तो असेल त्या पद्धतीने तुम्हाला तो ऑब्जेक्ट काय करायचा आहे, या शीट वरती घ्यायचा आहे. सो डिफॉल्ट ऑल. डू नॉट प्रॉम्प्ट फॉर कंबाईन स्टेट्स, त्याच्यावरती क्लिक करायचंय. अँड देन ओके. ओके केल्यानंतर स्क्रीनवरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल तर स्क्रीनवरती तुम्हाला तो ऑब्जेक्ट जो आहे तो आलेला असा दिसेल. अँड देन याला आपल्याला काय करायचंय, अप्लाय अँड क्लोज. आता इथे आपण काय केलं, आपल्या शीट वरती हा जो काही 3D पार्ट आहे तो आपण कॉल केलेला आहे. बरोबर. आता मला या 3D पार्टचे आपल्याला वेगवेगळे व्ह्यूज ड्रॉ करायचे आहेत. बरोबर. मग याला मी काय करतो, एका कॉर्नरला शिफ्ट करतोय. आता सध्या याची मुवमेंट जी आहे ती लॉक झालेली आहे. बरोबर. त्यामुळे त्याला आता आपल्याला फ्री करावं लागेल. सो त्याला फ्री करून करतात. सो ऍट द लेफ्ट कॉर्नर, टॉप मोस्ट कॉर्नर, लॉक व्ह्यू मुवमेंट, त्याच्यावरती क्लिक करायचंय. त्याच्यावरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक करतात त्यावेळेस अँड देन ऑब्जेक्ट वरती क्लिक करा. नाउ वी आर एबल टू मूव्ह अवर ऑब्जेक्ट ऍट एनिवेअर. सो मोस्टली आपण काय करतो, राईट साईडला टॉप कॉर्नरला आपला ऑब्जेक्ट आपण काय केलाय, फिक्स केलेला आहे. बरोबर. म्हणजे आता जो काही माझा पार्ट आहे तो मी साईडला 3D व्ह्यू त्याचा साईडला काढून घेतलाय. आता त्याचं मला दॅट मीन्स ऑर्थो आयसोमेट्रिक व्ह्यू आपण घेतलाय. आता याचा आपल्याला ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स आपल्याला ड्रॉ करायचे, म्हणजे फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू याचा कसा दिसेल, त्यानंतर सेक्शनल व्ह्यू कसा दिसेल, हे आपल्याला सगळे व्ह्यूज आपल्याला ड्रॉ करायचे. सो ऑब्जेक्ट कसा ऍड करायचा शीट वरती कळलं सगळ्यांना? येस सर. ओके. आता या ऑब्जेक्टचे आपल्याला काय करायचे, व्ह्यूज, डिफरंट व्ह्यूज, म्हणजे
फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू, सेक्शनल व्ह्यू हे सगळे आपल्याला ड्रॉ करायचे आहेत, बरोबर. आणि त्यानंतर त्याला डायमेन्शन द्यायचे आणि आपल्याला आपला ऑब्जेक्ट तयार करायचा आहे, बरोबर. मग आता ऑब्जेक्ट कसा बनवणार बघा. सो 3D ऑब्जेक्ट आपण आधी रिकॉल केलाय. आता या ऑब्जेक्टचे आपल्याला काय करायचे तर व्ह्यूज घ्यायचे, बरोबर. त्यामुळे मी काय करतो परत एकदा एक सेम ऑब्जेक्ट घेतोय आणि आता याचं काय करायचं आपल्याला फ्रंट व्ह्यू घ्यायचा आहे, बरोबर. आता इथून तुम्ही जर बघितलं तर व्ह्यू टाईप पहिला ऑप्शन आहे व्ह्यू टाईप. मग इथे तुम्हाला वेगवेगळे व्ह्यूज दिसत आहेत बघा. स्टँडर्ड ओरिएंटेशन, डिफॉल्ट ओरिएंटेशन, बॅक, बॉटम, फ्रंट. तुम्ही जसं क्लिक कराल तसं तुमचं हा ऑब्जेक्ट त्याचं प्रोजेक्शन जे आहे ते चेंज होत जाईल, बरोबर. समजा आता मी बॅक व्ह्यूवर क्लिक केलं आणि अप्लाय केलं तर त्याचा हा बॅक साईडचा व्ह्यू दिसेल. फ्रंट व्ह्यूवर क्लिक केलं आणि अप्लाय केलं त्याचा फ्रंट व्ह्यू दिसेल. त्यानंतर त्याचं टॉप वरती क्लिक केलं आणि अप्लाय केलं तर त्या ऑब्जेक्टचा असा टॉप व्ह्यू सुद्धा तुम्हाला दिसेल. मग आपल्याला पहिले काय घ्यायचं, मला फ्रंट व्ह्यू घ्यायचं. सो फ्रंट व्ह्यू म्हणजे हा ऑब्जेक्ट समोरून ज्यावेळेस तुम्ही बघतात त्यावेळेस तो तुम्हाला या पद्धतीने दिसणार आहे. आता हा ऑब्जेक्ट जर आपण बघितला तर आपलं जे काही शीट आहे हे शीट खूप मोठं आहे आणि ऑब्जेक्ट हा त्याचे व्ह्यूज आपले छोटे दिसत आहेत, बरोबर. आपल्याला काय करायचं त्याचं व्ह्यू स्केल आपल्याला इन्क्रीज करायची, बरोबर. मग ती स्केल इन्क्रीज कशी करणार. सो जस्ट डबल क्लिक ऑन दॅट व्ह्यू अँड हिअर देअर इज स्केल ऑप्शन. स्केल ऑप्शन वरती तुम्ही क्लिक केलं त्यानंतर इथे ऑप्शन आहे कस्टम स्केल. म्हणजे आता सध्याच्या ऑब्जेक्टची जी काही स्केल आहे दॅट इज 0.50. त्याला मी जर समजा मल्टिप्लाय केलं दॅट मीन्स 1 जर मी केलं अँड अप्लाय क्लोज. बघा तुमच्या ऑब्जेक्टचं व्ह्यूचं डायमेन्शन्स काय झाले चेंज झालेत, बरोबर. आता हा आपण ऑब्जेक्ट फ्रंट व्ह्यू बघितला. आता याच मला काय करायचंय बाकीचे व्ह्यूज सुद्धा बघायचे, बरोबर. म्हणजे याचा टॉप व्ह्यू कसा असेल, याचा साइड व्ह्यू कसा असेल हे सगळे आपल्याला बघायचे, बरोबर. मग मी काय करतो तर या ऑब्जेक्ट वरती क्लिक केलं अँड देन इथे आपल्याला एक प्रोजेक्शन नावाचं ऑप्शन दिसेल बघा, प्रोजेक्शन. सो ऑन दॅट प्रोजेक्शन we get different views of our object. बघा मी काय केलं पहिले ऑब्जेक्ट वरती क्लिक केलं त्यानंतर प्रोजेक्शन वरती क्लिक केलं. आता प्रोजेक्शन वरती क्लिक केल्यानंतर मला ऑब्जेक्टचे वेगवेगळे व्ह्यूज जे आहेत ते बघायला मिळतील, बरोबर. म्हणजे हा झाला फ्रंट व्ह्यू. त्यानंतर त्याचा या साईडला गेलं तर मी साइड व्ह्यू मिळेल, वरती गेलो तर टॉप व्ह्यू मिळेल, खाली जर गेलो तर बॉटम व्ह्यू सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. असे वेगवेगळे व्ह्यूज आपण आपल्या ऑब्जेक्टचे बघू शकतो, बरोबर. सो दिस इज फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू अँड राईट हँड साइड व्ह्यू. इथे लगेच त्याचं नाव पण येतं बघा, टॉप 3 म्हणजे टॉप व्ह्यू बघायला मिळतोय. हा आपला राईट हँड साइड व्ह्यू अँड दिस इज फ्रंट व्ह्यू. आता या ऑब्जेक्टला आपल्याला काय करायचंय तर हा आता सॉलिड स्टेट मध्ये दिसतोय, बरोबर. त्यामुळे याचे व्ह्यूज आपल्याला क्लिअर दिसणार नाही. जर समजा जरी तुम्ही सेक्शनल व्ह्यू जरी बघितला तर तुम्हाला तो क्लिअर दिसणार नाही. तर याला ड्रॉइंग मोड मध्ये मी कन्वर्ट करतो, बरोबर. त्याला कसं कन्वर्ट करायचं. सो अगेन जस्ट डबल क्लिक ऑन दॅट व्ह्यू अँड देन व्ह्यू डिस्प्ले वरती क्लिक केलं. आता व्ह्यू डिस्प्ले वरती क्लिक केल्यानंतर काय होतं बघा, इथून आपण त्याला हिडन पोर्शन मध्ये कन्वर्ट केलं. हिडन पोर्शन मध्ये कन्वर्ट केलं याचा अर्थ काय की तो तुमचा जसं पेन्सिल स्केच आपण ड्रॉ करतो तसं त्या पद्धतीने तुम्हाला तो दिसेल, बरोबर. त्यानंतर डबल क्लिक केलं, व्ह्यू डिस्प्ले अँड हिडन क्लोज. अगेन डबल क्लिक ऑन दॅट व्ह्यू डिस्प्ले अँड हिडन अँड देन क्लोज. तर अशा पद्धतीने आपल्या ऑब्जेक्टचे आपण जे काही व्ह्यूज आहेत ते आपण ड्रॉ करू शकतो. सो त्याची स्केल सुद्धा वाढवली, त्यानंतर त्या ऑब्जेक्टचे वेगवेगळे व्ह्यूज सुद्धा आपण ड्रॉ केलेत, बरोबर. म्हणजे हा झाला फ्रंट व्ह्यू, हा झाला टॉप व्ह्यू, हा झाला राईट हँड साइड व्ह्यू. त्यानंतर तुम्हाला इथे दिसेल बघा स्केल 1.0 म्हणजे मी स्केल सुद्धा त्या पार्टची चेंज केलेली, बरोबर. आता आपल्याला काय करायचंय तर या ऑब्जेक्टचा आपल्याला आणखी आपण काय काय करू शकतो ते चेक करायचं, बरोबर. सो लेट्स सी.
विजिबल एरिया. आता विजिबल एरिया व्ह्यू टाईप आपण बघितला, फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू, बॅक व्ह्यू, बॉटम व्ह्यू, बरोबर. त्यानंतर विजिबल एरिया म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्टचा किती एरिया विजिबल ठेवायचा आहे, बरोबर, ते सुद्धा आपण चेंज करू शकतो. सो इथे व्ह्यू विजिबिलिटी इज फुल व्ह्यू, म्हणजे सध्या तो कसा दिसतो आपल्याला, फुल व्ह्यू. यानंतर त्याला आपण पार्शियल व्ह्यू मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो, बरोबर. पार्शियल व्ह्यू, सॉरी, हाफ व्ह्यू. हाफ व्ह्यू म्हटलं तर तो विचारतो तुम्हाला सिलेक्ट प्लेन. मग तुम्हाला कोणत्या प्लेन पासनं त्याचा हाफ व्ह्यू बघायचा आहे, बरोबर. इथून आपण प्लेन सिलेक्ट करू शकतो. बघा आता, सो दिस इज हाफ व्ह्यू. म्हणजे मी काय केलं, तर त्या प्लेन वरती क्लिक केलं तर त्या प्लेन पासनं अर्धा पोर्शन तुम्हाला काय झाला, कट झालाय, बरोबर. अशा पद्धतीने तुम्ही त्या ऑब्जेक्टचा हाफ व्ह्यू किंवा वेगवेगळे व्ह्यूज सुद्धा आपण चेक करू शकतो. इथून आपण विजिबल एरिया हाफ व्ह्यू ऐवजी त्याला जर मी फुल व्ह्यू केलं, अप्लाय, क्लोज, अशा पद्धतीने आपण आपल्या ऑब्जेक्टचा व्ह्यू सुद्धा चेंज करू शकतो. त्यानंतर पुढे डबल क्लिक केलं, व्ह्यू टाईप बघितला, विजिबल एरिया बघितला, स्केल बघितलं. आता आपल्याला सेक्शन्स बघायचे, बरोबर. सेक्शन म्हणजे काय, तर या पार्टचा आपल्याला सेक्शनल व्ह्यू ड्रॉ करायचा. सेक्शनल व्ह्यू म्हणजे काय, तर ज्यावेळेस आपल्याला आतमधला पोर्शन कसा आहे हे बघायचं असेल तर त्याला आपण काय करतो, कट करतो, बरोबर. एक हॉरिझॉन्टल प्लेन असेल, व्हर्टिकल प्लेन असेल, त्या प्लेनने आपण काय करतो, ऑब्जेक्टला कट करतो. मग आता इथे आपल्या ऑब्जेक्टला आपल्याला हॉरिझॉन्टल एक व्हर्टिकल प्लेनने मी असा कट करतोय. कट केल्यानंतर तो कसा दिसणार आहे हे आपल्याला आता बघायचंय, बरोबर. मग तो व्ह्यू सुद्धा आपण बघू शकतो. दॅट इज कॉल्ड सेक्शनल व्ह्यू. मग सेक्शन वरती क्लिक केलं, सो 2D क्रॉस सेक्शन. आता आपल्याला इथे प्लेन ऍड करायचा, म्हणजे कटिंग प्लेन जो आहे आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये शिकलो बघा, कटिंग प्लेन आयदर व्हर्टिकल और हॉरिझॉन्टल. मग इथे आपला कटिंग प्लेन कसा आहे, व्हर्टिकल, म्हणजे आपल्या ऑब्जेक्टला तो असा व्हर्टिकली कट करतोय, बरोबर. सो वी हॅव टू मेन्शन कटिंग प्लेन ऑल्सो. सो क्लिक ऑन कट प्लस साइन, then here single plane, and we have to enter the name of cutting plane. So it is suppose AA. आपण प्रॉब्लेम पण सॉल्व्ह केले होते बघा सेक्शनल व्ह्यूचे. सो ऑब्जेक्ट इज कटिंग ऍट प्लेन AA. AA मीन्स व्हॉट, तर या AA या डिस्टन्स वरती तो ऑब्जेक्ट काय होतोय, कट होतोय. या कटिंग प्लेन थ्रू तो कट होतोय. सो एंटर नेम ऑफ क्रॉस सेक्शन, दॅट मीन्स दी प्लेन, कटिंग प्लेन, अँड इट इज AA. ऍक्सेप्ट व्हॅल्यू. मग इथे आपल्याला काय करायचंय, प्लेन मेन्शन करायचं. तर कोणता तुमचा जो काही प्लेन असणार आहे तो मेन्शन केला. मग हा हॉरिझॉन्टल प्लेन वरतून आपल्याला टॉप व्ह्यू मधनं बघतोय, म्हणजे मला फ्रंट व्ह्यू मध्ये मला त्याचा कटिंग व्ह्यू दिसणार आहे. त्यामुळे इथे मी हा प्लेन सिलेक्ट केला, क्लिक ऑन अप्लाय अँड देन क्लोज. हॅचिंग लाईन जिथे जिथे असेल, सो इट इंडिकेट्स दॅट युअर कटिंग ऑब्जेक्ट. म्हणजेच काय, तर ब्लेड जिथे जिथे टच होतोय तिथे आपण काय करतो, हॅचिंग लाईन देत असतो, बरोबर. मग या हॅचिंग लाईनचं तुम्ही स्केल सुद्धा चेंज करू शकता. स्पेसिंगचे व्हॅल्यू सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. स्पेसिंग, आता लाईन कलर. आता तुम्हाला हॅचिंगला समजा रेड कलर द्यायचा असेल
तुम्ही कलर सुद्धा देऊ शकता. त्यानंतर त्या लाईनचं स्पेसिंग किती ठेवायचंय, सिंगल स्पेसिंग ठेवायचंय का ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता. बघा तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या हॅचिंग ऑब्जेक्ट मध्ये हॅचिंग लाईन सुद्धा टाकू शकता. कलर चेंज करायचा, डबल क्लिक केलं त्यानंतर इथे व्हॅल्यू एक ऑप्शन आहे, त्या व्हॅल्यू ऑप्शन वरती क्लिक केलं तर तुम्हाला हॅचिंगची व्हॅल्यू सुद्धा चेंज करू शकता. आता समजा इथे 0.6 आहे, ती जर समजा मी 0.1 केली देन डन वरती मी ज्यावेळेस क्लिक करतो तर तुमचं हॅचिंगची बघा हॅचिंग लाईनचं स्पेसिंग जे आहे ते चेंज झालेलं तुम्हाला दिसेल. तुम्हाला याचा कलर चेंज करायचा आहे सो तुम्ही कलर सुद्धा चेंज करू शकता. लाईन स्टाईल मध्ये मी गेलो, क्लिक ऑन वॉट एव्हर यू कलर यू वॉन्ट अँड देन ओके, अप्लाय, डन. हॅचिंगचा कलर सुद्धा आपण चेंज करू शकतो. अशा पद्धतीने कटिंग प्लेन म्हणजेच काय तर सेक्शनल व्ह्यू त्या ऑब्जेक्टचा आपण बघू शकतो आणि ड्रॉ सुद्धा करू शकतो. मग आता इथे तुम्हाला दिसेल बघा सेक्शन ए म्हणजे या सेक्शन वरती तुमचा ऑब्जेक्ट काय होतोय, कट होतोय आणि तो कट झाल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने तो दिसणार आहे. आता यानंतर आपल्या ऑब्जेक्टला डायमेन्शन्स द्यायचे बरोबर. म्हणजेच काय तर तुम्ही 3D पार्ट ड्रॉ केला त्यानंतर त्याचा आता मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी तुम्हाला ड्रॉइंग व्ह्यू ड्रॉ करायचा आहे. तो ड्रॉइंग व्ह्यू आपण ड्रॉ केला. आता या ड्रॉइंग व्ह्यू मध्ये आपल्याला आपल्या ऑब्जेक्टला डायमेन्शन्स द्यायचे बरोबर. ते डायमेन्शन कसे द्यायचे बघा. सो हिअर इज अॅनोटेट असा एक ऑप्शन आहे, अॅनोटेट, त्याच्यावरती क्लिक केलं. आता एखादा ऑब्जेक्ट तुम्ही सिलेक्ट केला आणि शो मॉडेल अॅनोटेशन त्याच्यावरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक करता तर सॉफ्टवेअर तुम्हाला काय करतं, असतील नसेल तितके सगळे डायमेन्शन जे आहेत ते तो प्रोव्हाइड करतो बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा आता हे डायमेन्शन दिलंय, त्यानंतर ही थिकनेस दिली आहे, तर सॉफ्टवेअर काय करतो आपल्याला सगळे डायमेन्शन जे आहेत ते देतो. आता सॉफ्टवेअरने दिलेले डायमेन्शन्स तुम्ही काय केलेत, त्याला इम्प्लिमेंट करून घेतलेत बरोबर. म्हणजेच काय करायचं, पहिले त्या व्ह्यू वरती क्लिक केलं अँड देन गो टू शो मॉडेल अॅनोटेशन. शो मॉडेल अॅनोटेशन केलं तर तुम्हाला सगळे डायमेन्शन्स जे आहेत ते रेडीमेड मिळालेत. आणि इथून काय करायचं आपल्याला, ते डायमेन्शन फक्त जे डायमेन्शन्स पाहिजे, रिक्वायर्ड डायमेन्शन जे आहेत त्यावरच फक्त क्लिक करायचं. म्हणजे आता बघा हा डायमेन्शन्स आपल्याला पाहिजे, त्यानंतर सेकंड हे डायमेन्शन नकोय, मी टॉप व्ह्यू मध्ये डायमेन्शन मी दाखवू शकतो बरोबर. त्यानंतर नेक्स्ट डायमेन्शन हे 2 mm हे इथे ठीक आहे, इथे दाखवू शकतो. त्यानंतर नेक्स्ट हे 10 mm चं ठीक आहे, हे सुद्धा मी दाखवू शकतो इथे. आता हे डायमेन्शन 70 mm हे नकोय आपल्याला, त्यामुळे मी ते घेत नाही. हे डायमेन्शन पण नको आणि अप्लाय, कॅन्सल. बघा मी जे डायमेन्शन सिलेक्ट केले
तर अशा पद्धतीने आपण त्या ड्रॉइंगचे डायमेन्शन सुद्धा बघू शकतो. बरोबर, एक 5 मिनिटं फक्त होल्ड करा स्टुडंट्स. एक प्रिन्सिपल सरांनी अर्जंट बोलवलंय, एक 5 मिनिटं होल्ड करा सगळ्यांनी.
हॅलो. ओके, सॉरी फॉर डिस्टर्बन्स. अशा आपण डायमेन्शन पण एडिट करू शकतो. डायमेन्शन आपल्या ड्रॉइंगमध्ये देऊ शकतो. बरोबर. आता आपल्याला समजा ऍडिशनल डायमेन्शन द्यायचे. फॉर एक्झाम्पल आता या ड्रॉइंगमध्ये मला या पॉइंट पासून ते इथपर्यंत हे डिस्टन्स मला द्यायचं. बरोबर. सो क्लिक ऑन डायमेन्शन. या पॉइंट पासून ते इथपर्यंत हे डिस्टन्स मला द्यायचे. तर मग आपण मॅन्युअली सुद्धा हे डायमेन्शन देऊ शकतो. त्यानंतर या पॉइंट पासून ते इथपर्यंत हे जे डिस्टन्स आहे बघा. तर अशा पद्धतीने मॅन्युअली सुद्धा तुम्ही डायमेन्शन जे आहेत ते एडिट करू शकता. मग या व्ह्यू मध्ये आता समजा टॉप व्ह्यू मध्ये तुम्हाला काही डायमेन्शन द्यायचे, तर डायरेक्टली तुम्ही त्या ऑब्जेक्ट वरती क्लिक केलं, त्या लाईन वरती क्लिक केलं तर तुम्ही डायमेन्शन मॅन्युअली सुद्धा देऊ शकता. सो दिस इज our next experiment, that means drawing of our object. त्या ऑब्जेक्टचं आपल्याला ड्रॉइंग बघायचं आहे. बरोबर. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे डायमेन्शन जे आहेत ते देऊ शकता. आता इनर पार्ट आहे त्याचं डायमेन्शन सुद्धा तुम्ही या इनर पार्टचा डायमेन्शन सुद्धा देऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही व्ह्यू बघू शकता. त्यानंतर त्याचं जे काही डायमेन्शन ते सुद्धा तुम्ही देऊ शकता. आता इथे आपल्याला काही नोट लिहायचे, म्हणजे हा फ्रंट व्ह्यू आहे, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू असं तुम्ही मेन्शन सुद्धा करू शकता. मग इथे आपल्याला नोट लिहायची. फॉर एक्झाम्पल फ्रंट व्ह्यू असं आपण इथे लिहिलंय. बरोबर. इथे तुम्हाला लगेच दिसेल की जे काही आपण टेक्स्ट ऍड केलेला आहे तर तो सुद्धा आपला इथे एंटर झालाय. याला तुम्ही शफल पण करू शकता, त्याची पोझिशन. त्यानंतर त्याचं तुम्हाला सिम्बॉल, त्याचं काही स्टाईल चेंज करायची. फॉर एक्झाम्पल त्याचा कलर, त्याचा फॉन्ट, त्याचं टेक्स्ट स्टाईल, इथून तुम्ही सगळं त्याचं चेंज करू शकता. फॉर एक्झाम्पल आता याला समजा आपण रेड कलर घेतला, देन फॉन्ट इथून आपण CG सेंच्युरी बोल्ड हा फॉन्ट आपण घेतला. बघा अशा पद्धतीने तुम्ही त्या पार्टला नाव सुद्धा देऊ शकता विथ हेल्प ऑफ नोट. त्यानंतर यालाच तुम्ही कॉपी करून दुसरीकडे तुम्ही पेस्ट सुद्धा करू शकता. त्यानंतर त्याचं लोकेशन सेट करून तुम्ही इथे दुसरी नोट सुद्धा देऊ शकता. त्याला नाव पण देऊ शकता आपण टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू, साइड व्ह्यू. तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या ऑब्जेक्टचे वेगवेगळे ड्रॉइंग सुद्धा ड्रॉ करू शकता. त्यानंतर समजा आता तुम्हाला जे काही तुम्ही डायमेन्शन्स दिलेले तर या डायमेन्शनचं जे काही फॉर्मॅट आहे हा फॉर्मॅट सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता नॉमिनल व्हॅल्यू 70 mm, यामध्ये तुम्हाला जर काही टॉलरन्सेस ऍड करायचे असतील, आता जसं आपण बघतो की जॉमेट्रिकल टॉलरन्सेस असतात, जॉमेट्रिकल डायमेन्शन्स असतात, टॉलरन्सेस असतात, तर टॉलरन्सेस सुद्धा तुम्ही ऍड करू शकता.
इथे बघा टॉलरन्स व्हॅल्यू, मग जी काही टॉलरन्सची व्हॅल्यू असेल ती तुम्ही इथे देऊन तर इथे तुम्ही टॉलरन्सची व्हॅल्यू सुद्धा देऊ शकता. अशा पद्धतीने आपल्या पार्ट मध्ये आपण डायमेन्शन्स त्याचे आपल्या ड्रॉइंग मध्ये आपण त्याचे पार्ट आपण ड्रॉ करू शकतो, वेगवेगळे व्ह्यूज ड्रॉ करू शकतो, सेक्शनल व्ह्यू ड्रॉ करू शकतो, टेक्स्ट ऍड करू शकतो, डायमेन्शन्स देऊ शकतो. तर हे सगळं आपण करू शकतो. बरोबर, आता आपल्याला ठीक आहे, आता यानंतर जे काही आपला ऑब्जेक्ट आहे तर या ऑब्जेक्टला तुम्ही त्याची पोझिशन सुद्धा चेंज करू शकता. त्यानंतर त्याची प्रिंट आपल्याला घ्यायची असते. बरोबर, हे हा पार्ट जसा आपण एक पार्ट ड्रॉ केला तसं आपल्याला वेगवेगळे पार्ट जे आहेत ते ड्रॉ करायचे. सिंगल पार्ट आपण जे 3D पार्ट ड्रॉ केलेत तर त्या प्रत्येक पार्टचा आपल्याला ड्रॉइंग मोड मध्ये ड्रॉइंग व्ह्यू आपल्याला ड्रॉ करायचा असतो. काय अडचण कोणाला याच्यात आता? हॅलो, नो सर. ठीक आहे. नेक्स्ट प्रॅक्टिकल मध्ये आपण जॉमेट्रिकल डायमेन्शन्स कसे द्यायचे, त्यानंतर टॉलरन्सेस कसे द्यायचे, हे शेवटचं जे आपलं प्रॅक्टिकल असेल ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर याच्यात काही अडचण नसेल तर आपण स्टॉप करू शकतो. जसं आता आपण हे एक पार्ट आपण बघितला स्क्रूजॅकचा, तर तसे आपल्याला बाकीचे सुद्धा पार्ट्स आपल्याला ड्रॉ करायचे. मग हा सिंगल पार्ट झाला बॉडीचा, त्यानंतर तुम्ही इथे दुसरा पार्ट सुद्धा ऍड करू शकता. फॉर एक्झाम्पल आता ऍड पार्ट, यानंतर तुम्ही नटचा जर पार्ट घेतला त्याचा प्रिव्ह्यू सुद्धा आपण बघू शकतो की आपल्याला तो व्ह्यू त्याचा कसा ठेवायचा आहे. अँड देन डन. ऍड मॉडेल, नट, ओपन. तर नवीन विंडो ओपन करून तुम्ही हा जो काही पार्ट आहे आपला नटचा, तर या नटच्या पार्टचे सुद्धा तुम्ही असे ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स जे आहेत ते ड्रॉ करू शकता. जसं आपण बॉडी या पार्टचं ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स ड्रॉ केले तसं आपल्याला नट या पार्टचं सुद्धा आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स ड्रॉ करू शकतो. तर या पद्धतीने आपण आपल्या ऑब्जेक्टचे वेगवेगळे व्ह्यूज जे आहेत ते ड्रॉ करू शकतो. काही अडचण आहे कोणाला आता? नो सर. ठीक आहे, चला, काही अडचण नसेल तर मीटिंग लेफ्ट केली तरी चालेल. थँक्यू.